ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनच्या हाती आता एक महत्त्वाचा धागा दोरा लागलाय. एक कॉल आलेला आहे अर्जुनला आणि त्याच्यामध्ये सायली बद्दलची खूप महत्त्वाची माहिती समजतातच अर्जुनने तडक पोलीस स्टेशन गाठलेला आहे आणि आता ही सगळी माहिती विचित्र पद्धतीने समोर आल्यावरती इकडे पोलिसांकडून समजलेली गोष्ट अजून भयंकर आहे. पोलिसांनी अर्जुनला आता सायली कुठे कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे आणि काय नक्की तिच्या सोबत घडले हे सांगितल्यावरती इकडे पत्रकारांची खूप मोठी फौज लागलेली आहे. नक्की काय झालंय सायली सोबतच कोणतं मोठं सत्य या सगळ्या प्रकारातून समोर येणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता अर्जुन ही केस कशी हँडल करणार सगळं पाह. इकडे चैतन्य आणि अर्जुन केस डिस्कस करत असतात पण अर्जुनच बिलकुल लक्ष नसतं ही केस डिस्कस करत असताना आणि तो फक्त आपला मोबाईल पाहत असतो. यावरती मग आता त्याला चैतन्य सांगत असतो, काय रे काय चाललंय, तुझं लक्ष कुठे आहे. यावरती अर्जुन सांगायला लागतो, काही नाही, सकाळपासून सायली गेलेल्या आहेत त्या म्हणजे कुसुम ताईकडे गेल्यात आणि कुसुम ताईकडे गेल्यापासून फक्त सकाळपासून मला एक चिठ्ठी लिहून ठेवून गेल्यात. त्यानंतर माझी काही भेट नाही, काही नाही आणि मला काही मेसेज पण केलेला नाहीये. यावरती मग आता इकडे चैतन्य म्हणतो, त्यात काय मोठ कुठं मग, अरे कुसुम ताईकडे गेल्यावर ती आठवण नसेल राहिली, ब्याच दिवसांनी दोघी आता भेटून बोलत बसल्या असतील ना, तर या सगळ्यामध्ये आता त्या गप्पा मारत बसल्या असतील. नसेल तिला आठवण राहिली, तू इतका पॅनिक कशासाठी होतोयस. यावरती अर्जुन म्हणतो, नाही असं नाही, पण मला फोन करून कळवायला नको होतं का. यावरती चैतन्य म्हणतो, हो बघ, तुला एक सेकंद सुद्धा सायली वहिनी नसताना चैन पडत नाही असं मला वाटते. त्या गप्पा मारत बसत्या असतील, त्यामुळे जरा शांती घे, चैतन्य म्हणतो आणि त्यानंतर राज म्हणतो, बरोबर आहे, ती दर वेळेला तिकडे गेली ना की असंच करते, म्हणजे मला तर पूर्णपणे विसरूनच जाते. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, आता आपण त्या दामलेंच्या केसबद्दल बोलूया का. यावरती अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य पुन्हा एकदा केसकडे वळतात. खरे पण अर्जुनच लक्ष बिलकुल नसतं. तोपर्यंत इकडे आता महिप्त आलेला असतो दामिनीकडे आणि दामिनी सांगत असते, हे बघा शिखरे, तुम्ही आत्ताच्या आत्ता मी तुमची ही केस सोडते, ते मग तुम्ही आणि तुमची मुलगी जेलमध्ये सडा. अहो किती माती खाताय तुम्ही. यावरती महिप्त चिडतो आणि तो म्हणतो, तुम्हीच तर मला हे सगळं मड उकळून काढायला सांगितलंत ना. या हरीशच्या केसच, हरीशच्या मर्डरच जर का मड उकळून काढलं नसतं तर इथपर्यंत हे पोहोचच नसतं. त्यावरती मग आता दामिनी सांगायला लागते, पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हरीशच्या केस मध्ये जे काही खरं आहे ते मला सांगा. मग त्या वेळेला तुम्ही आता अर्धवट का माहिती दिलीत. यावरती महिप्त 2:57 म्हणतो, मी तुमच्या हवेत पाया पडतो, पण ही केस तुम्ही सोडू नका. यावर दामिनी म्हणते, चला जागेवर बसा आणि याच्या पुढे माझे काही अटी आणि नियम असतील. जर माझे अटी आणि नियम मान्य नसतील तर मात्र मी तुमची कोणत्याही प्रकारे मदत करू शकणार नाहीये. त्यावरती महिप्त म्हणतो, सांगा ना, तुमचे सगळे अटी नियम मला मान्य आहेत. त्यावरती दामिनी म्हणते, सगळ्यात पहिला नियम, तुम्ही जी काही किलोने मात्या खाता ना. यावरती महिप्त म्हणतो, मात्या नाही हो, माती. यावरती दामिनी म्हणते, ते जी काही किलोनी माती खातात ना, त्या मातीचा प्रत्येक कण आणि कण काय आहे हे मला कळलं पाहिजे. यावर महिप्त म्हणतो, झालं. दामिनी सांगते, जर यापुढे माझ्यापासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलात किंवा मला कोणतीही गोष्ट सांगितली नाहीत आणि नंतर माझ्यासमोर जर का ती गोष्ट आली तर मात्र तुमचं काही खरं नाही. शिखरे, एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यामध्ये आता ही शेवटची वेळ असेल की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवलेत. यापुढे जर का तुम्ही लपवाछपी करण्याचा प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे. मग तुमची मुलगी आणि तुम्ही दोघंजण जेलमध्ये सडलात तरी मला काही फरक पडत नाहीये असं म्हणत
चिडलेली दामिनी शिक्रेला चांगलीच फटकारते आणि याच्या पुढे माझ्या बाबतीत असं घडलं तर मात्र ही केस मी सोडली म्हणून समजा. आता कसम बसम तिला म्हणवून महिप्त शिखरे घरी यायला निघतो तोपर्यंत इकडे आता दामिनीच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच प्लॅनिंग चालू असतं. अर्जुनच लक्ष नसतं ज्यावेळेला चैतन्य त्याला आता केसच्या संदर्भातली काही माहिती सांगत असतो त्यावेळेला अर्जुन मात्र आता त्याच्याकडे बघतच नसतो. चैतन्य म्हणतो हे बघ त्यात आपल्याला फिंगरप्रिंट सापडलेले आहेत आणि हे फिंगरप्रिंट आपल्यासाठी खूप मोठा एव्हिडन्स होणार आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो त्यावरती चैतन्य बघतो याचं लक्षच नाहीये. मग चैतन्य बोलायला लागतो अरे ते बागेमधलं गुलाबाचं फूल आहे ते. त्याचं मला वाटते गुलाबाचं वरचं फूल छाटून टाकलं तर अनेक गुलाब येतील का आणि त्याचा केससाठी उपयोग होईल का यावरती अर्जुन म्हणतो हो. आता चैतन्य अजूनच चिडतो अर्जुन काय चाललंय तुझं यावरती अर्जुन म्हणतो नाही रे मला कळतच नाहीये की सायली माझा मला मेसेज का करत नाहीये. त्यावरती चैतन्य म्हणतो एक काम करूया का आपण आत्ताच्या आत्ता सायली वहिनीला कुसुमकडून जाऊन आणूया का यावरती अर्जुन म्हणतो आत्ताच्या आत्ता जाऊया. चैतन्य हसायला लागतो आणि काय वेळेपणा आहे अर्जुन अरे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तू ना लहान मुलगी असल्यासारखं ट्रीट करतोय. सायली वहिनी या सगळ्यामध्ये मोठ्या आहेत आणि त्या घरी येतील ना सुखरूप. तू कशाला इतका सगळा विचार करत बसलेला आहेस मला तर काहीच कळत नाहीये. जरा शांत बस. अरे ती काही लहान मुलगी नाहीये. चल आणि केस वरती कॉन्सन्ट्रेट कर. आपल्याला ही केस लढायची आहे उद्या असं म्हणत चैतन्य त्याला आता त्या केस वरती कॉन्सन्ट्रेट करायला सांगत असतो. तोपर्यंत इकडे आता चिडलेली लगेचच साक्षी दामिनीला जाब विचारायला चाललेली असते पण त्याच वेळेला महिप्त तिला थांबवतो आणि महिप्त तिला म्हणायला लागतो कुठे चाललीस तू यावरती ती सांगते मी आताशातच दामिनी देशमुखला जाब विचारायला चाललेली आहे कारण ही दामिनी देशमुख आपल्याला अडकवून आपल्याला या सगळ्या केसमध्ये आता तोंडावरती आपटवेल. मोठ्या टेचामध्ये म्हटली होती की हरीशचा गुन्हा उकळून काढून ती या सगळ्यामध्ये आपल्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करती आहे पण माहिती आहे का ती आपल्याला वाचवत नाही आहे. ती आपल्याला या केसमध्ये अधिकाधिक अडकवत चाललेली आहे. तिला जर का जमणार नव्हतं तर ही केस उकरायची काय गरज होती. जर का ती अशीच मडी उकरत राहिली तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला जेलमध्ये पाठवूनच तिला ब्र होईल. म्हणजे या सगळ्यामध्ये आता ती आपल्यालाच जेलमध्ये पाठवेल आणि ही अशी मडी उकरून आपल्यालाच अडकवेल. तिला जाब विचारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. महिप्त म्हणतो मी आत्ताच तिच्याकडे जाऊन आलो. तिने मला सांगितलेलं आहे की काही प्रॉब्लेम नाहीये. ही केस आपणच जिंकणार त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला ते नाही तुम्ही असेच हातावरती हात देऊन बसून रहा आणि दिवसेंदिवस तो अर्जुन सुभेदार कॉन्फिडंट होत चाललेला आहे आणि याचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की तो या सगळ्यामध्ये आता एक करत 7:09 करत जशी आता हरीशची केस जिंकला आणि तुमच्या चौकशीचे आदेश काढले तसेच तो आता याप्रमाणे विलासची सुद्धा केस जिंकून टाकेल आणि मला आता जेलमध्ये पाठवेल. समजतंय तुम्हाला यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिप्त ऐक असं काय होणार नाही तर दामिनीवरती विश्वास ठेव असं म्हटल्यावरती ती सांगते माझा दामिनीवरती विश्वास नाहीये पण अर्जुनच्या हुशारीवरती 100% विश्वास आहे. हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता प्रिया येते आणि प्रिया म्हणते बरोबर आहे मला साक्षीच म्हणणं पूर्णपणे पटलेलं आहे. साक्षीने या सगळ्यामध्ये जे काही बोलले ते बरोबर आहे. यावरती मग आता साक्षी म्हणते बरोबर आहे ना तुला माझं म्हणणं पटलं ना. यावरती प्रिया म्हणते हो ज्या कॉन्फिडेंटली तो आता एक करत केस लढत चाललेला आहे त्या कॉन्फिडन्स पाहता त्याचा तो या सगळ्यामध्ये आता पुढची सुद्धा केस जिंकून टाकेल आणि ही दामिनी देशमुखचा जो कॉन्फिडन्स पाहिलेला आहे
तो कॉन्फिडन्स पाहता अर्जुनच ही केस जिंकणार असं मला वाटते यावरती साक्षी म्हणते हो मला सुद्धा आजच्या एकंदर गोष्टीवरून हे असंच वाटलेल आहे यावरती महिप्त म्हणतो ये पोरी तुझं तोंड बंद कर तुला उडवायला मला अजिबात वेळ लागणार नाहीये यावरती आता इकडे प्रिया सांगते मला उडवायची काय गरज पडले अर्जुनचा कॉन्फिडन्स लो करायला पाहिजे ना आपल्याला यावरती साक्षी म्हणते हो मला पहिल्यांदा प्रियाचं म्हणणं पटते पण तुझ्या डोक्यात काही आयडिया आहेत का यावरती ती सांगते आहे की त्याचा जीव त्याच्या फॅमिलीमध्ये आहे त्याच्या फॅमिलीमधल्या कुणाला तरी उडवलं किंवा त्याच्या फॅमिलीमधल्या कुणाला तरी त्रास दिला की किया सगळ्यामध्ये आता तो बरोबर डाऊन येणार आहे तो डाऊन येणार त्याचं लक्ष इकडे तिकडे विचलित होणार लक्ष विचलित झाल्यावरती मग तो आता या सगळ्या केसमधून भरकटणार केसमध्ये भरकटल्यावरती झालं मग या सगळ्यामध्ये आता त्याच्या केसमधून लक्ष उडणार मग कसली आले चौकशी कसलं आलंय काय आणि या सगळ्यामध्ये आता तो काहीही करू शकणार नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे सांगायला लागतो महिप्त आता तुझ्या डोक्याने मला चालायला लागेल का यावर ती साक्षी म्हणते नाही मला प्रियाचं म्हणणं पटतंय ती जे काही बोलते ना तसंच आपण करायला पाहिजे पण काय प्रिया तुला काय वाटतं या सगळ्यामध्ये आता आप उडवायच ते कोणाला उडवायचं म्हणजे आता अर्जुनची आजी की अर्जुनची आई असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते नाही यावेळेला ना अर्जुनची आजी ना अर्जुनची आई यावेळेला डायरेक्ट टार्गेट करायचा ते म्हणजे त्याच्या अगदी जवळची व्यक्ती सायलीवरती डायरेक्ट टार्गेट केला ना की तो बिथरेल आणि बिथरून या सगळ्यामध्ये तो आता एक करत पूर्णपणे अडकला जाईल आणि त्यामुळे आपल्याला पूर्णपणे स्ट्रॉंगली आता आपल्या केसच्या विरोधात असलेला वकील वीक झाल्यावरती आपली बाजू मांडता येईल असं म्हटल्यावर ती साक्षी म्हणते ठीक आहे तुझ्या डोक्यात आयडिया तरी काय आहे मग आता प्रिया या सगळ्यामध्ये जी काही आयडिया आहे जी काही युक्ती आहे ती युक्ती आता लगेचच इकडे महिप्त आणि आता साक्षीला सांगते आणि ही युक्ती मग किडनपिंगची असते सायलीला मारण्याची असते कोणत्याही प्रकारे स्वतःचे हात या सगळ्यामध्ये खराब करायचे नाही तरी सुद्धा सायलीला गायब करायचं आता अशी कोणती युक्ती असते की ज्याच्यामुळे स्वतःचे हात खराब न करता सायलीला गायब करायचं हे मात्र आता प्रियाने सांगितल्यावरती महिप्त आणि साक्षीला हे पट्ट आणि प्रियाच्या डोक्याची खरंच तारीफ करावी असं दोघांना सुद्धा भरभरून वाटावं लागतं हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत आता अर्जुन घरी येतो कारण अर्जुन घरी आल्यावरती त्याला समजलेला असते कुसुमला ॲक्च्युली फोन लावलेला असतो कुसुमला फोन लावून त्याला समजले असतं की कुसुमकडे सायली गेलेलीच नाहीये कुसुम ताई तर खूप मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे सकाळपासून बाहेर आहे मग तो धावत पळत घरी येतो कारण सायलीचा फोन लागत नसतो आणि त्यामुळे घाबरलेला अर्जुन आता इकडे तिकडे पाहतो आपल्या रूममध्ये येतो वॉशरूम्स दार उघडतो काय करू आणि काय नको असं त्याला झालेल असतं आणि तो या सगळ्यामध्ये आता इकडे तिकडे पाहायला लागतो ज्या वेळेला तो इकडे तिकडे पाहतो पण सायली दिसत नाही तो खाली येतो डॅड सायली कुठे गेले कळत नाहीये यावरती प्रताप म्हणतो अर्जुन इतका पॅनिक व्हायची काही गरज नाहीये काय झालं सांग मला यावरती अर्जुन म्हणतो डॅड सकाळपासून ती कुसुमताईकडे गेले असं मला चिठ्ठी लिहून गेली ना ती पण कुसुमताई तर दुपारीच बाहेर पडलेली आहे कुसुमताई या सगळ्यामध्ये नाहीच आहे घरामध्ये जर कुसुमताई घरातच नाही तर या सगळ्यामध्ये आता ती घरात नसताना ती कशी काय सायली तिकडे असू शकते सायली तिकडे पोहोचलेलीच नाहीये खूप मोठी गडबड झालेली आहे आणि त्यामुळे आता इकडे मला टेन्शन वाटत आहे आणि सायली अशी बेजबाबदार नाहीये की ती आपल्याला सांगता निघून जाईल म्हणून आता या गोष्टीवरती सगळेच ग्री करतात की सायली बेजबाबदार नाहीये की ती या सगळ्यामध्ये असं कोणालाही सांगता हे करून जाईल आणि यावरती अर्जुन म्हणतो मला खूप चिंता वाटते फोन लागत नाहीये काहीच नाहीये त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात प्रताप म्हणतो की अरे तिचा
झाला असेल फोन किंवा या सगळ्यामध्ये तिला तुला कॉल करता नसेल आला. अर्जुन म्हणतो नाही सायली इतकी बेजबाबदार पण नाहीये. ती दुसरा कोणाचा तरी फोन घेईल आणि मला फोन करून कळवेल. प्रताप म्हणतो हो ते पण बरोबर आहे. तितक्यात तिकडे अश्विन येतो आणि काय झालं अश्विनला सगळा प्रकार कळल्यावरती तो म्हणतो मग आता काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो सायरीला शोधण्याशिवाय आता आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये. असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो चल मी पण तुझ्या सोबत येतो. आपण दोघं मिळून ताबडतोब आता इकडे शोध घेण्याचं काम करूया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन आणि अश्विन हे दोघंजण सायलीला शोधण्यासाठी निघतात. इकडे घरच्यांना टेन्शन येतं कारण सायली कधीही कोणताही बेजबाबदारपणा आता करून अशा प्रकारे कधीच घरातून गायब राहिलेली नाहीये. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन वाटतं की नक्की घडलंय तरी काय आणि सायली नक्की कुठे गेली असेल. मग आता अर्जुन आणि अश्विन हे दोघंजण बाहेर पडत असताना इकडे प्रिया हे सगळं ऐकत असते. प्रिया ऐकत असते आणि तिला या सगळ्यामध्ये आता खूपच आनंद झालेला असतो आणि ती विचार करते चला आता झालं अर्जुन ख्या अर्थाने डिस्टर्ब होण्याची वेळ सुरू झालेली आहे आणि त्यामुळे लगेचच प्रिया आता खुश होते आणि खुश होऊन ती ताबडतोब आता इकडे साक्षीला कॉल करण्यासाठी आपल्या रूममध्ये निघून जाते. तोपर्यंत घरामध्ये सगळेच जण डिस्टर्ब असतात कारण सायलीकडून असं कोणतं चुकीचं पाऊल पडणं शक्यच नसतं. तोपर्यंत मग गाडी काढून अर्जुन अश्विन जिथे शक्य होईल जिथे आता कुसुम ताईच्या रोडवर ती सायली दिसेल किंवा जिथे जिथे आता त्यांना शक्यता वाटत असते त्या ठिकाणी जात असतात. पण प्रत्येक वेळेला त्यांच्या पदरी निराशाच येते कारण त्यांना सायली बद्दल कोणताही पत्ता आता काही लागत नसतो आणि सायली या सगळ्यामध्ये आता कुठे असेल हे काही कळत नसतं. प्रत्येक ठिकाणी थांबून आता सायलीचा फोटो दाखवला जातो. सायलीला पाहिलत का या रोडने सायली गेली होती का असे 1000 चौकशी इकडे आता अर्जुन करत असतो पण कुठेही त्याला काही यश येत नाहीये आणि अर्जुन खूपच डिस्टर्ब होतो. प्रत्येक ठिकाणी अर्जुनला नाही आम्ही हिला पाहिलंच नाही आम्ही हिला पाहिलंच नाही असं ज्यावेळेला सांगण्यात येतं तेव्हा अर्जुनच्या पदरी आता घोर निराशा येते आणि हळूहळू अर्जुनचा कॉन्फिडन्स आता हा डाऊन होत चाललेला असतो आणि इकडे अश्विन सुद्धा मदतीला असतो. सगळे राग रुसवे फुगवे आपल्यातले विसरून अश्विन आता अर्जुनच्या मदतीला धावून आलेला असतो. दोघंजण मिळून आता सायलीचा शोध घेत असतात. प्रत्येक दिसणाऱ्या माणसाला दाखवून सायलीचा फोटो आता ते विचारत असतात. तोपर्यंत प्रिया आपल्या रूममध्ये येते आणि काय कसं वाटलं माझं प्लॅनिंग. साक्षी म्हणते खरंच म्हणजे मी इतका विचार पण केला नव्हता की तुझी ही युक्ती कामी येईल म्हणून पण तुझी ही युक्ती एकदम अचूकपणे कामी आलेली आहे आणि खरंच या सगळ्यामध्ये आता तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत. तू ज्या पद्धतीने डोक्याने विचार करायला लागलेस ना त्या पद्धतीने आता जे काही आपल्यालाच मिळणार आहे ना रिझल्ट तो एकदम जबरदस्त आहे. यावरती प्रिया म्हणते चला पहिल्यांदा कोणीतरी मला अप्रिशिएट केलेलं आहे म्हणजे आता मी नेहमीच चांगलं काम करते पण अप्रिशिएट करण्याची ज्यावेळेला वेळ येते ना त्यावेळेला कोणीही मला अप्रिशिएट करायला मागत नाहीये. प्रत्येक वेळेला माझी चूकच काढली जाते. चला तुम्हाला प्रियाच महत्त्व कळलं ना नशीब माझे. यावरती साक्षी म्हणते हे बघ तुझं महत्त्व कळायला किंवा हा प्लॅन यशस्वी व्हायला अजूनही वेळ आहे. जोपर्यंत हा प्लॅन यशस्वी होत नाही तोपर्यंत फुशारक्या मारू नकोस. कसं आहे ना अर्जुनला पूर्णपणे डिस्टर्ब करून या केसमधून त्याचा आता हे काढून घेण्यासाठी आपल्याला मोठा पुरावा म्हणजे त्याला पूर्णपणे या सगळ्यामध्ये आता हे करून ठेवलं पाहिजे. ते काम तुझं आहे. प्रिया म्हणते काळजी करू नकोस मी सगळं काम बरोबर करणार आहे आणि त्याच वेळेला मग आता इकडे दोघीजणी फोनवरती बोलत असतात. आता काही सायली येत नाही आणि अर्जुन काही या सगळ्यामधून बाहेर पडत नाहीये. अर्जुनचा कॉन्फिडन्स बरोबर डाऊन झालेला
आहे असं म्हणत असताना दोघी जणी फोनवरती खदाखदा हसत असतात आणि प्रियाला माहीत नसतं की मागून प्रतिमा कल्पना येऊन आता आपलं काही बोलणं ऐकतं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये ती आता जोराजोरात हसत असते आणि मागून कल्पना येते, तन्वी तन्वी काय करतेस तू? यावरती प्रिया म्हणते, काही नाही, माझी वैदेही नावाची मैत्रीण आहे, तिच्या सोबत मी गप्पा मारत असं. प्रिया खोच बोलते त्यावर वरती कल्पना म्हणते, तसं नाही अगं, घरामध्ये जे काही वातावरण आहे ना त्यानंतर तू हे असं हसत खेळत बोलणं ब्र वाटतं का? यावरती प्रिया म्हणते, मला नाही वाटत काही, वातावरण वेगळं आहे, ते आपल्या घरात काय नॉर्मल तर वातावरण आहे की? यावरती ती म्हणते, असं नाही, म्हणजे त्या मुलीसोबत तुला काही पटत नाहीये किंवा त्या मुलीचं आणि तुझं पटत नाहीये हे जरी खरं असतं ना तरी सुद्धा जर का आपल्या घरातलीच राहणारी एक व्यक्ती अशी गायब झाली तर मी माझ्या मैत्रिणीसोबत खून हसलं हे चुकीच आहे. यावरती प्रिया म्हणते, मला नाही वाटत असं काही झालेलं आहे, ती गेली कुसुमताईकडे, नंतर गेली असेल कुठे, बेजबाबदारपणा तिच्या रक्तातच आहे. यावरती मग कल्पना म्हणते, नाही, ती कधीही बेजबाबदारपणा करत नाही, तिचं माझं काहीही असलं तरी मी असं काहीही ऐकून घेणार नाही, कारण सायली कधीच बेजबाबदारपणा करत नाहीये. यावरती मग आता प्रिया म्हणते, वाह वाह कल्पना आई, मला तुझं काही कळतच नाहीये, म्हणजे जी मुलगी तुझ्यासाठी इतकी महत्वाची नाहीये तू तिची बाजू घेऊन आज मला बोलतेस आणि जी सून तुझ्यासाठी इतकं काही करण्याचा प्रयत्न करते त्या सुनेला डावलतेस. मला तुझं खरंच खूप अजब वाटते. यावरती कल्पना म्हणते, काय बोलतेस? यावरती प्रिया म्हणते, राहू दे कल्पना आई, कसं आहे ना, एकदम कसं आहे, ज्याच्यामुळे आता मी काही बोलत नाही ना, म्हणून मला वाटेल ते बोललं तरी चालतं, पण अर्जुनच्या बाजूने, सायरीच्या बाजूने अर्जुन दर वेळेला असतो, म्हणून तिची बाजू घेणार का? ठीक आहे असं म्हणत आता इकडे ती आता उगाचच कल्पनालाच उलटं बोलते आणि कल्पना पण किती मूर्ख, अगं तसं नाही बाळा, असं तसं म्हणत तिला समजवत असते. प्रिया म्हणते, ठीक आहे असू दे, तोपर्यंत अर्जुन आणि इकडे अश्विन दोघेजण ज्या वेळेला सगळीकडे शोध घेत असतात, पण त्यामुळे आता इकडे काहीच पत्ता लागत नसल्यामुळे त्याच वेळेला अर्जुनला एक फोन येतो आणि तो फोन असतो पोलीस स्टेशनमधून, आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन म्हणतो, काय सायलीला अटक झाले? त्यावरती अश्विन म्हणतो, काय झालं? त्यावरती अर्जुनला आता कळतं की सायलीला अटक झालेली आहे आणि त्यामुळे आता ताबडतोब पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. अश्विन म्हणतो, मी पण येतो. त्यावरती अर्जुन म्हणतो, नको, तू घरी जा आणि घरच्यांना सावर,